आणि यावेळेस हा चांगला निर्णय नक्कीच त्यांचा पाहायला मिळेल का ते पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय चांगली मॅच, चांगली बॅटल यावेळेस पाहायला मिळेल. आपण पाहतोय माजी उपसभापती चषक 2025 मधला हे पर्व सलामीची आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत आणि प्रतीश भास्कर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ज्याने मागची मॅच मध्ये यावेळेस चांगली कामगिरी मंगलमूर्ती कालुंद्रे टीम साठी केली होती. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याचा बोलपर आलायला आपण पाहायला गेला टीमचा सरसेनापती टीमचे कॅप्टन हर्षद ठोंबरे यावेळेस दाखल झाल्यात. काय खेळ राहिला हर्षद त्यांचा प्रभावित केला हर्षदनं देखील या मागदी संपूर्ण रात्रीमध्ये. पण तो प्रवीण घरत बोलू तितकं कमी या खेळाडूविषयी. दुखापत असताना आपल्या टीम साठी उतरला त्याला माहिती त्याच्या रक्तात क्रिकेट आहे. गावाचं नाव अगदी आपण पाहिलं आपल्या पाठीवर छापलेल्या नावासाठी नाही तर आपल्या हृदयात छापलेल्या गावाच्या नावासाठी. येस मॅचला सुरुवात होईल. हर्षद ठोंबरे यावेळेस रनअवेवर पहिलाच बॉल उंची जास्त लांबी पाहावी लागेल. बॉल चाललाय. यस पहिल्याच बॉल वरती धमाका रॉस टेलरचा बॉल चालला सीमारेषा पार. उपसभापती चषकातला दमदार दर्जेदार षटकार. परंतु यावेळेस पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला हर्षद ठोंबरेच्या. प्रवीणने यावेळेस फक्त फ्लिक केला, रिस्टचा वापर केला. डीप चाला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकारानंतरचा आलेला वन बाउंस सीमा पार. धावा येतील 4-4-4. फलकावरती स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत आणि विचार आणि आवाज बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे प्रवीण घरत रॉस टेलरची. यावेळेचा बॉल आणखीन एक फ्लोइंग स्लॉक स्वीप बॉल चाला लॉंग लेग एरिया मध्ये लगातारचा दुसरा चौकार प्रवीण घरतच्या बॅट मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचले 14 धावा. हर्षद ठोंबरेवरती आक्रमण केलं जातं. आता हर्षद ठोंबरेला कमबॅक करावं लागेल. आघाडीच्या गोलंदाजावरती आता आक्रमण करण्यास सुरुवात केली, कारण 3 ओव्हरची मॅच प्रवीण घरत यांना देखील माहिती आहे, परंतु कमबॅक करतील हर्षद ठोंबरे. यावेळेचा बॉल आपटला, कांद्याचा वापर, परंतु क्रिकेटचं मादक सौंदर्य मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर हा फटका. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन एक चौकार, लगातारचा तिसरा चौकार प्रवीण घरतच्या बॅट मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 16 अंकावरती. 18 धावा. आणखीन एक यावेळेस पहा सूर्यकुमार यादव केएल राहुलची आठवण करून दिला प्रवीण घरतनं. बॉल चला सीमारेषा पार. टीमची टोटल आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचले 24 अंकावरती. का बॅटिंग झाल्या प्रवीण घरतची. अगदी मॅच आठवते ती वर्ल्ड कपची अफगाणिस्तान विरोधात ऑस्ट्रेलिया. अगदी आपण पाहायला गेला ग्लेन मॅक्सवेल आपण पाहायला गेला त्याच्या पायाला देखील क्रॅम्प येत होता. सातत्यानं तो कडे आपण पाहायला मैदानाच्या आतमध्ये कडे राहिला. एका बाजूला विकेट डाऊन होत होत्या आणि आपण पाहायला गेला 5 चेंडूमध्ये तब्बल 24 अंकावरती प्रवीण घरत खेळतात. आणि त्याच प्रकारची परिस्थिती सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला येल्लो जर्सी मध्ये जसं का ऑस्ट्रेलिया टीमचा ग्लेन मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. टीमची टोटल 24 धावफलकावरती आहेत. हर्षद ठोंबरेचं हे षटक आपण पाहतो खूप महागडं इकॉनॉमिकल.
पुढे यावस्पा वेगानं फेकला. फुलर लेनचा बॉल होता. नाराज असतील हर्षद टोमरे स्वतःवरती. त्यानंतर टीमची टोटल 24-24 आणि 24 लाईव्ह इव्हेंट देखील आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. 24 धावा धावफलकावरती आहेत. कमालची विस्फोटक सुरुवात केलं प्रवीण गरत. अगदी या गोलंदाज रॉस टेलर जरूर त्याला उपमा दिली जाते. ती मॅच विचारू शकत नाही. अफगाणिस्तान वर्ल्ड कपची मॅच होती. त्याच्यामध्ये आपण पाहिला ऑस्ट्रेलिया टीमच्या एका बाजूला विकेट जात होत्या. ग्लेन मॅक्सवेल एका बाजूला अगदी उभे होते आणि शेवटपर्यंत उभे राहिले आणि तब्बल आपण पाहिला डबल 100 त्या मॅच मध्ये त्यांची पाहायला. त्या विपरीत मॅच देखील जिंकवली ऑस्ट्रेलिया टीमला. आणि येल्लो जर्सी आता आपण पाहतोय कांद्रे टीमची. म्हणजे हे संकेत शुभसंकेत आहेत का हे पाहिलं जाईल. परंतु पहिलं षटक संपलं आणि टीमची टोटल 24 या अंकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करणं खूप गरजेचं, कारण आता नाही तर कधीच नाही. जर तुम्ही आता प्रवीण गरत आणि प्रतीश मस्करला थांबवलं नाही तर हे दोघंही थांबायचं नाव घेणार नाहीत. विकेट पट्टी खेळपट्टीचा अंदाज त्यांना आला आणि यावेळेस गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी आलेत अजय उटेकर, याला चमकावं लागेल अगदी या गोलंदाजाला. अजय आता नाही तर कधीच नाही. याबाबतचा बॉलसाठी कोवा टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल स्ट्राइक रोटेशनला महत्व प्रतीश मस्करने दिला. सेन्सिबल क्रिकेट केलं जातं. आपण पाहायला गेलं नक्कीच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रेझन्स ऑफ माइंड प्रतीश मस्करचा खूप चांगला आणि त्याने ते दाखवलं. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 25-25 धावा धावफलकावरती. प्रवीण गरत चेंडू फेस केले 24 अंकावरती केलं तर इंडिव्हिज्युअल. प्रवीण गरत मान के तलवार से और प्रवीण गरत से बल्ले से जरा बच के रहना. बल्ले बल्ले करतायत आता प्रवीण गरत. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार आलाय उपसभापती चषकामधला दर्जेदार षटकार. जाऊन पोहोचल्या 31 धावा. डीजे ऑपरेटर आता जास्तीत जास्त या स्पर्धेचा थीम सॉन्ग वाजला पाहिजे. ही स्पर्धा गाजले ना आता थीम सॉन्ग देखील गाजू द्या. वसंतदादा काटवले आपण पाहिलं हे व्यक्तिमत्व मॅच देखील पाहता क्रिकेटची भरपूर आवड आहे आणि आपण पाहायला गेलो नक्कीच ही स्पर्धा सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून नक्कीच या मैदानावरती पाहत असतो आणि प्रत्येक बॉल ते चांगल्या पद्धतीने पाहतात. प्रत्येक बॉलवरती लक्ष कोणता खेळाडू काय करतोय त्यांचं चांगलं लक्ष. यावरचा लो फुल टॉस पाहिलं जाईल. एलिमिनेशन कमी. अगदी बॉल आपण पाहतो डीप मध्ये आहे. फील्ड करतील फिल्डर तत्पूर्वी प्रयत्न होतोय. 3 धावसंख्येचा 3 धावा. परंतु यावेळेस काय रेफर केला हाईट फॅक्टर. यस हाईट फॅक्टर साठी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल आपण या ठिकाणी चेक करायचा. 3 धावा तर धावून कंप्लीट केल्यात परंतु आमच्या दरकनाजी चोरगे सर आता चेक करतील. भीमासाठी हा रेफर केला. डिसम पेंडिंग अद्यापर्यंत. इट्स नो बॉल. इट्स नो बॉल. अगदी पंचांनी चेक केलं. हाईट फॅक्टर आपण पाहायला गेला मॅटर करतो आणि 3+1 अशा 4 धावा. नेक्स्ट बॉल फीट असेल. या सुगडा डोले पाहणे टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 35 धावा. प्रवीण गरत धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फ्रीट प्रतीश मस्कर आता स्ट्राइक एंड वरती. खराब गोलंदाजी होत्या. यावेळेसचा बॉल अगदी पुढ्यात. बॉलला पाठवलं यावेळेस बाकी प्लॉट मध्ये षटकार आला या बॉलवरती फ्रीटच्या. वरती प्रतीश मस्कर सांगतोय तू शेर तो मैं सव्वा शेर आणि खेळ पहा. यावेळेसचा आपटला कांद्याचा वापर टायमिंग प्रॉपर. यावेळेस बॉल करतो हवाई सपर षटकार आलाय. खेळपट्टी आपण पाहिला पाटा विकेट. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 47 अंकावरती. अजूनही आपण पाहायला गेलं दुसरं षटक मयूर सर चालू आहे. इन प्रोग्रेस वरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 24 तदनंतर हे षटक देखील महागडं.
या बसचा बॉल आडवा बाटने केल्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. प्लेयन बाबस शरीराचा वेध घेणारा बॉल पाहतो. नक्कीच एक धाव या बॉल वरती आली आणि टीमची टोटल यस बॅटच्या सहाय्यातून धाव आली ना सर, बॅटच्या सहाय्यातून लेग बाईस. यस सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं. टीमची टोटल 48 अंकावरती. प्रवीण गरत, अजय आपण पाहतोय, अजय उटेकर महागडे ठरले आहेत. यावतचा बॉल आपण पाहायला गेला सबमरीन डिलिव्हरी. अगदी किती बराच अवधीनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 वरती पोहोचल्या मंगल मूर्ती कालुंद्रे टीम. गणपती बाप्पा पावलाय की काय, कारण आपण पाहायला गेला कमालीची 9 चेंडू मध्ये अगदी 33 धावसंख्येचे इंडिव्हिज्युअल योगदान प्रवीण गरत. त्या विपरीत अगदी प्रतीश मस्करचा 4 बॉल्स मध्ये 13 धाबा. परंतु हे षटक आपण पाहिलं अगदी 23 धावसंख्येचं इकॉनॉमिकल जास्त. पहिलं आपण पाहायला गेलं ओव्हर अनालिसिस पाहिली. पहिलं षटक हर्षद टोंबरेचा धाबा खर्च केला 24. नंतर आपण पाहतो अजय टुटेकरचा धाबा खर्च केल्या 23 आणि आपण पाहायला गेलं टीमची टोटल जाऊन पोहोचल्या तब्बल 48 अंकावरती. असं म्हटलं जातं ना, आता शेवटचं षटक सुरू आहे. संगीत सुनके ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हैं पत्थर को क्योंकि विश्वास का लायक गेंदबाज नहीं मिलता. विश्वास उडवला खरं तर या गोलंदाजांनी. अगदी खरं तर अपेक्षा नव्हती, असं अपेक्षित देखील नव्हतं हर्षद टोंबरे एवढा धावा खर्च करतील, अजय उटेकर एवढा धावा करतील. परंतु क्रिकेट हा जरताचा खेळ नाही. अगदी त्याच्यामध्ये आपण पाहिलं जो चांगला खेळ करत तो नक्कीच चमकत असतो. परत आता चमकलेत प्रवीण गरत आणि प्रतीश मस्कर. शेवटच्या षटकासाठी अगदी आल्यात किरण म्हात्रे. किरण म्हात्रे आल्यास टाकेन वरती प्रतीश मस्कर. टीमची टोटल 48. यावतचा बॉल अगदी आपण पाहिला टप्पा पाडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय, म्हणजे व्हेरिएशन तुमच्याकडे आहे असं म्हटलं जातं ना. बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट. क्रिकेट इज बियॉन्ड दॅट. यू हॅव टू लर्न हाऊ टू बॉल स्लोअर यॉर्कर, यू टू लर्न हाऊ टू बॉल स्लो कटर बॉल. अगदी तुमच्याकडे व्हेरिएशन असतात तेव्हा तुम्ही संपूर्ण आपण पाहायला गेलं कम्प्लीट बॉलर म्हणून ओळखले जात असतात. आणि गोलंदाज होणं देखील सोपं काम नाही आहे बैर पाटील सध्याच्याकडे. शक्ती आणि युक्तीचा मेल घालावा लागतो आणि त्या ठिकाणी चांगला गोलंदाज म्हणून तयार होत असतो. टीमची टोटल 48 अंकावरती 48. 48. यावतचा बॉल एलिमिनेशन कमी मिस टायमिंग झाला. बॉल वरती येथील क्षेत्ररक्षक पकडला असेल, परंतु यावेळेस बराच अवधीनंतर ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू मिळून दिला किरण म्हात्रे या गोलंदाजांना. स्पर्धेची क्रेज पहा. अगदी आपण पाहिला 2 वाजून 35 मिनिटं होतात आणि तरी सुद्धा पाहुणे चालूच आहेत. या स्पर्धेची ओळख अगदी कित्येक मान्यवरांची मांदिवली आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहिले जाईल. नक्कीच वसंतदा यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय. माजी उपसभापती चषक आपण पाहतोय आणि मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच आपण पाहतोय. जो जिंकेल टॉप 5 साठी क्वालिफाय करे. एका बाजूला बॅटिंग करते कालुंद्रे आणि फिल्डिंग करणार टीम कोणी. टीमची टोटल 48 वरती पहिला झटका. यावेळेचा बॉल ऑन साइडच्या दिशेने डीप मिड विकेटला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अलंग द कार्पेट हा फटका केसला आपण पाहायला गेला राहुल यावेळेस आपण पाहिला स्ट्राईक रोटेट केलं. चांगलं यावेळेस सेन्सिबल क्रिकेट केलं जातं. 49 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतकापासून फक्त 1 धाव दूर मंगल मूर्ती कालुंद्रे टीम. 1 विकेट गमवले. पार्टनरशिप चांगली बनली होती. भागीदारी अगदी या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खूप महत्वाची आहे. ती भागीदारी बनली या ठिकाणी आपण पाहतोय. प्रवीण गरत याबतचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला, परंतु शब्द ऑफस्टंप पंचांचा इशारा. व्हाईट बॉल पंचांनी केले. जमिला समांतर बॉल असेल अवांतर. नियम क्रमांक 22 वापर करण्यात आला. सांघिक अर्धशतक कालुंद्रे टीमचा पूर्ण झाला. एकदा टाळा होऊन जाऊ द्या. 50 धावा कंप्लीट झाल्या सांघिक टीमच्या. प्रवीण गरजचं योगदान खूप महत्वाचं राहिलं. 33 धावसंख्येचं इंडिव्हिज्युअल अद्यापर्यंत. किरण म्हात्रे आपण पाहिला गोलंदाजाने कमबॅक केला तितकंच महत्वाचं. ही गोष्ट देखील इम्पॉर्टंट आहे कोणी टीमसाठी, कारण
शेवटचे 2 गोलंदाज तेव्हा महागडे ठरत असताना एका गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं असं इम्पॉर्टंट गोष्ट. किरण माते चला स्पीड अप करा, जास्त वेग घेऊ नका कारण शेवटची रात्र आहे मित्रांनो आणि आपण पाहायला गेलो 2:35 झाल्यात. ही स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होणं खूप गरजेचं. अगदी आपण पाहतो टीमची टोटल 50 काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न परंतु दिशा दाखवल्या. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू चालला डिफाईन लेगला 4 धावसंख्येसाठी आला चौकार. चोपन्न धाबा धावफलकावरती आपण पाहायला गेलं तर नक्कीच अद्यापर्यंत धाबा कर्ज केला किरण मात्रेनं 6. एक विकेट त्याच्या नावावरती. परंतु हे षटक आपण पाहायला गेलं पहिल्या आलं 24 आपण या धावसंख्येचं आपण पाहिलं तब्बल 48 धावा 2 षटकांमध्ये. परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लागला असं वाटावं लागलं कारण प्रवीण घरातला शांत ठेवला. विकेट आली अगदी प्रतीश मस्करची. त्यानंतर आपण पाहिलं 54 धाबा धावफलकावरती आहेत. परंतु अद्यापर्यंत गोलंदाजी चांगली राहील. 6 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजांना. किरण मात्रे पुणे टीमचा हा गोलंदाज. यावेळेस फ्लोइंग स्लॉक स्वीपचा प्रयत्न पोहोचला. प्लेन मिस यावेळेस बॅटर प्रवीण घरत पाहायला मिळाले आणि हा बॉल नक्कीच आला डॉट. आपण पाहतो बराच अवधीनंतर हा डॉट बॉल डाव टीमची टोटल तिथं स्थिरावले 54 अंकावरती. नक्कीच आपण पाहता की शरीराचा वेध घेणारा बॉल. यस प्रवीण घरत ओके ना. यस तेच कारण बरेच अनुचित प्रकार आपण या क्रिकेटमध्ये करताना आपण पाहत असतो. पण स्पर्धा चांगली आणि निर्विघ्नपणे पार पडू दे. शेवटचा दिवस आणि शेवटचा बॉल परंतु पंचांचा या ठिकाणी नोचा सिग्नल आला. यस नोचा सिग्नल. एक धाव ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आता असेल फ्री हिट आणि संधी आता प्रवीण गोरत यांच्यासाठी. संधी आवाज निर्माण होत नसेल स्वतःच्या कार्यातून निर्माण करावी लागत असे आणि आपण पाहायला गेलं संधी निर्माण झाली आता प्रवीण गोरत यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आपण पाहिला पंचांचा हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये फिरला. टीमची टोटल 55 धाबा धावफलकावरती आहेत. खूप मोठा धावसंख्येचा उच्चांक 3 षटकांमध्ये आपण पाहतोय. जेवढा धाबा 4 ओव्हर्स मध्ये आपण होताना पाहिल्या नाही तेवढा धाबा आता 3 षटकांमध्ये होत आहे. असं काय घडलंय खेळपट्टीमध्ये काय बदल घडलाय का. परंतु त्या विपरीत अगेन्स्ट आपण विचार केला. नक्कीच वैयक्तिक 37 धावसंख्येवरती खेळतात प्रवीण घरत. पण तो फ्रीटचा बॉल किरण मात्रे यांनी चुकी केलं. कौतुक केलं आणि असं वाटायला लागलं नजर लागली की काय त्यांना सुद्धा. फ्रीटचा बॉल आपण पाहतो प्रवीण घरत स्ट्राईक एंड वरती किरण मात्रे. यावेळेसचा बॉल पंचांकडे लाऊड अपील केला. फ्रीट आहे परंतु या बॉल वरती एक सिंगल. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल वरती आलिया एक सिंगल आणि या टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर मंगल मूर्ती कालून टीम जाऊन पोहोचल्या 56 अंकावरती. अगदी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय अतिशय योग्य होता हे दाखवून दिला प्रवीण घरत आणि प्रतीश मस्करना. अगदी आणि 56 धावसंख्येवरती टीम पोहोचल्या. आता दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये अगदी 18 बॉल्स आणि आता 57चा पाठलाग करायचा ते म्हणजे हर्षद ठोंबरेच्या कोणी टीमला. परंतु 4 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. गावदेवी फेट शिवांश पोइंजे. त्यानंतर आपण पाहतो बारवाई आणि कुडावे. 4 टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा ही विनंती असेल ही सूचना. नक्कीच आपण पाहतो आता गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये 57 धावसंख्येची अनालिसिस आपण पाहायला गेलं तर ओव्हर अनालिसिस हर्षद ठोंबरे पहिलं षटक त्यांनी धावा खर्च केला 24 खूप महाड षटक. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी अजय उटेकर ते आले त्यांनी धावा खर्च केला 23 आणि 2 षटकांचा अगदी आपण पाहायला विचार केला आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा. आणि अवस्था आपण पाहायला गेला बॅटिंग अनालिसिस आपण जर पाहायला गेलं तर प्रतीश मस्करनं 6 चेंडूमध्ये 13चं योगदान. प्रवीण घरत त्यांचा 13 मध्ये 38 खूप चांगली नॉक यावर पाहायला मिळाली. राहुल पाटील 1 चेंडूमध्ये 1 आणि तब्बल आपण पाहिला 57 धावा. परंतु अगदी पाठलाग करायचा आता दुसऱ्या सत्रामध्ये कोणी टीमला. परंतु या सत्रासाठी मायक्रोफोन वरती
अगदी आपण पाहिलं या विभागातील एक गोड आवाज त्यांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया दुसऱ्या सत्रासाठी. मोरेश्वर भुईर सरांना नक्की ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. आमचा वसंत दादा सर्वांचं अगदी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उपसभापती चषक 2025 हे पर्व 15वं वर्ष आहे मित्रांनो. आणि या 15व्या वर्षामध्ये अगदी थाटामाटामध्ये आपण उद्घाटन समारंभ पाहिला आणि आजची शेवटची रात्र. आणि मी विनंती करेन दोन्ही संघांना थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे. आपण चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. ही विनंती असेल आयोजकांकडून, ही विनंती येते तुम्हाला. 18 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. कोणी विपक्ष खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर मंगलमूर्ती कालुंद्रे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 18-57चं समीकरण म्हटलं तर प्रतिषटक 19 धावांची गरज जरूर असेल ती कोणी संघासमोर. आणि अशा वेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिला गोलंदाज आपण पाहणार मंगलमूर्ती कालुंद्रे संघाकडून गोलंदाज प्रतीश मस्कर. आणि पहिला चेंडू पडेल यावेळेस. खोलवर पतीचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खूप चांगला ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन देखील आहे. यावेळेस मिळणार एक धाव. एकेरी धावेने या संघाचं श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र कोणी संघाचं खूप दूरवरून प्रवास गाठलाय या संघाने. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अगदी कल्याण परिसरातून हा संघ दाखल झालाय आज पनवेल परिसरामध्ये. आणि अशा वेळेस चांगली भूमिका त्यांनी बजावली पाहिजे ही अपेक्षा असेल. यावेळेस शरीरावर आदळला गेला चेंडू आणि यस लेग बाईटच्या स्वरूपात का विना एक धाव मिळाली जातीये. एके धावेने आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या पोहोचली गेली 2 या अंकावर. 57 धावांचं मोठं पाठलाग या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर मोठे फटके मारणं अपेक्षित असेल कोणी संघाच्या बाजूने जर विचार करायचा झाला. आणि त्या विपरीत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे अद्यापर्यंत पहिल्या 2 चेंडूवर. यावेळेस लाईन चेक केली जाईल. यस पंच आमच्याकडे वळतायत आणि क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 22 लगावला जातोय. अर्थातच हा चेंडू वाईड फेकला जातोय आणि अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे वधारली जातीये. धावसंख्या पोहोचली जातीये ती 3 या अंकावर. मयूर पाटील खूप चांगलं स्कोरिंगचं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिलंय या पंचक्रोशीमध्ये आणि आजही त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि यावेळेस एकेरी धावेने मात्र समाधान मानावं लागेल. अगदी कासवाच्या गतीने ही धावसंख्या पुढे सरसावली जाते. 3 चेंडूचा खेळ संपलाय मित्रांनो. 4 ही धावसंख्या लागली गेली आहे स्कोर कार्डवर. अद्यापपर्यंत विचार करायचा झाला 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जवळपास 50+ धावा करायच्या आहेत. यावेळेस अप्परकटचा फटका सजवलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये मित्रांनो. चेंडू जाणारे गोळीच्या वेगाने. यस इट इज अ बाउंड्री. 4 धावा. बल क्रिकेट शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची हे प्रस्थापित केलं जाते मैदानाच्या आतमध्ये कोणी संघाच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर पतीचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट प्रोटेक्शन आहे मित्रांनो. 1 धाव घेतली गेली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावा मित्रांनो. संघाची धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या लागली गेली स्कोर कार्डवर 10 ही धावसंख्या.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये मोठे फटके येणं अपेक्षित होतं कोणी संघाच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला, परंतु त्या विपरीत खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे अद्यापर्यंत. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये ढकलला गेला. मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. यावेळेस मिळाली एक धाव एकेरी धावेने. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला मित्रांनो आणि एका षटकाच्या अखेरीस आपण 11 ही धावसंख्या पाहतोय कोणी संघाची. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अद्यापर्यंत 46 रन्स. अर्थातच विचार करायचा झाला 23.00 ची ही धावगती गाठणं गरजेचं आहे जर कोणी संघाला या स्पर्धेमध्ये जर बनून राहायचं असेल तर. खूप मोठी धावसंख्या आहे आणि अशा वेळेस पहिलं षटक जे राहिलं गेलं आहे ते मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या बाजूने राहिलं गेलं आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडस विखुरलं गेलंय कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं. अर्थातच नवीन गोलंदाज आपण पाहणार आकाश गिरी या नावाची चर्चा आपण जरूर करू मित्रांनो. खूप चांगला वेगवान तेज तर्रारा गोलंदाज आहे. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर होतं परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. डीजे आणि या चौकारांची या मोठ्या फटक्यांची गरज जरूर असेल कोणी संघासाठी जर विचार करायचा झाला तर. याही वेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू लावून अपील केली गेली परंतु इथं मात्र पंचांनी ही दाद फेटाळली गेली आहे. 1+1 अशा लेग बाईसच्या स्वरूपात या मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेने विचार करायचा झाला धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 17 रन्स स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 17 ही धावसंख्या लागली गेली आहे स्कोर कार्डवर. 10 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. प्रति चेंडू 4 धाव्यांची गरज. या वेळेस बघा चेंडू काय घडलं गेलं. यस पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईडचा इशारा. क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्डवर लगावली जातोय. 18 आपण पाहतोय स्कोर कार्डवर मित्रांनो. आणि याच दरम्यान मयूर पाटील आम्हाला सांगतायत 2800 धाव संख्या लागली गेली आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आम्ही वारंवार प्रत्येक वर्षामधून आम्ही पाहत असतो. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होत असतं. यावेळेस स्कूप करायचा होता आणि बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क जुळला गेला नाहीये आणि अशा वेळेस 22च्या स्वरूपात एक नशिबाची धाव आपण पाहतोय ती मिळाली जातीये कोणी संघासाठी. 19 धावसंख्या 19 धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. खूप चांगला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गोलंदाजी होतीये अद्यापर्यंत मंगलमूर्ती कालुंद्रे या संघाच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यांवर गोलंदाजी होतीये ही महत्वाची गोष्ट. यावेळेस साकू टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे का. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर चौकारासाठी. कोणी संघासाठी यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतील का परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाणार आहे. चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर. यस इट इज अ मॅक्सिमम 6 धावा. तर करण ठोंबरे आलाय कोणी संघासाठी.
खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. चौकार नंतर आलाय षटकार आणि इथून मात्र मॅचचं समीकरण बदललंय. 7-28 समीकरण. आडव्या बॅटने फटका सजवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दूर वरून येतील. इथून मात्र कोणतीच चूक केली जात नाहीये आणि इथून मात्र करण ठोंबरे बॅक टू द डगआउट. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि मला असं वाटतंय 28 रन्स 28 अजूनही धावा करणं गरजेचं आहे कोणी संघाच्या बाजूने जर विचार करायचा झाला. आणि मयूर पाटील खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पहिले 2 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार करायचा झाला. एखाद 2 मोठा फटका जर पहिल्या 2 चेंडूवर आले तर कोणी संघासाठी ही मॅच सोपी होऊ शकेल. परंतु या विपरीत जर विचार करायचा झाला मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या बाजूने जर विचार करायचा झाला एखाद 2 चेंडू पहिले जे निर्धाव फेकले गेले तर मात्र मॅच त्यांच्या बाजूने जरूर सरली जाईल. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय घडलं जाईल कधी काय बिघडलं जाईल हे मात्र सांगता येणार नाहीये. आणि अशा वेळेस आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असतील हर्षद ठोंबरे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडूला वळवलं गेलं चेंडू टप्पा पडला गरकन गिरकी घेतली आणि लेग कटर पद्धतीचा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्याच प्रकारचा संपर्क जुळला गेला नाही आणि अशा वेळेस मात्र हा येतो निर्धाव चेंडू. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅच खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या बाजूने झुकली गेली आहे. कारण विचार करायचा झाला 5 चेंडू आणि 28 धावांची गरज म्हणजे 4 चौकार आणि 1 चौकार 4 षटकार आणि 1 चौकाराची गरज. मोठं समीकरण आहे त्यांच्या समोर. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होईल आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर हा येतोय उत्तुंग असा षटकार. यस डीजे. एकंदरीत वाटलं गेलं होतं की मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या बाजूने मॅच झुकली जाईल का परंतु हा टप्प्याचा चेंडू प्रॉपर टायमिंग झालं गेलं होतं हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. याही वेळेस चांगला फटका आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि यावेळेस चेंडू त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. तीन चेंडू 18 धावांची गरज. प्रति चेंडू मात्र षटकाराची गरज आहे. प्रति चेंडू आघात करणं गरजेचं आहे. हर्षद ठोंबरे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता आणि त्याच्या खांद्यावर आता मात्र जिम्मेदारी आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका आहे सुमधुर आवाज झालाय आणि इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर. यस इट इज अ मॅक्सिमम 6 धावा. चला मी विनंती करतो कोडावे संघ पोयंजे संघ बारवई संघ आणि गावदेवी पेठ संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्वरित आपली उपस्थिती नोंदवणे गरजेचं आहे.
मॅच कडे वळूया मित्रांनो. काय जबरदस्त बॅटल आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघाच्या बाजूने मॅच झुकत होती, परंतु त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करायचं काम केलं मात्र हर्षद ठोंबरे. येणारे 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. यावेळेस खोलवर पदिका चेंडू, इथून मात्र खूप चांगला चेंडू, हा येतोय निर्धाव चेंडू आणि मॅच सोपी केलीये, खुली केलीये. कालुंद्रे संघाच्या बाजूने जर गोलंदाजाचा विचार करायचा कल्पेश घरत या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल. येणारा 1 चेंडू आणि अशक्य असं टार्गेट 12 धाव्यांची गरज असेल, ती म्हणजे टीम कोणी या संघाच्या समोर. 1 चेंडू, 1 लिगल चेंडू फेकायचा आहे आणि मॅच मधून थोडस बाहेर व्हायचंय, बाहेर करायचंय खऱ्या अर्थाने कोणी संघाला. 1 लिगल चेंडू फेकायचा आहे. गोलंदाज कल्पेश करत. मागील 3 चेंडूचा इतिहास पाहिला गेला तर 1 चौकार आला, षटकार आला, तदनंतर आला डॉट चेंडू आणि खऱ्या अर्थाने मॅच मध्ये कमबॅक केलं गेलंय ते म्हणजे कालुंद्रे संघाच्या माध्यमातून. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असेल. येणारा 1 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. एखादी चूकच कालुंद्रे संघाला बाहेर काढू शकते या स्पर्धेमध्ये. यावेळेस काय घडलं गेलंय, समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि इथून मात्र झेल टिपला जातोय आणि इथून मात्र बाहेर पडावं लागणार आहे कोणी संघाला या स्पर्धेमधून. आणि दोन्ही संघाचा अगदी मनापासून मी हार्दिक आभार मानेन. या स्पर्धेमध्ये आपला आपण इथे सहभाग नोंदवला. कालुंद्रे संघ असेल, त्याचबरोबर कोणी संघ खूप दूरवरून आपण इथे प्रवास गाठला, त्याही संघाचं अगदी मनापासून मी हार्दिक स्वागत करेन. मोरेश्वर, आपण सुरुवातीला पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घोषित करूया. आणि ही ट्रॉफी जातीये ऑफकोर्स कालुंद्रे संघाचा धुवाधार फलंदाज, म्हणजे ज्या फलंदाजांना अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूळ. पाची संघाच्या संघनायकानं लगेच या, फक्त एक कर्णधार या, अगदी फौज घेऊन येऊ नका अफजल खानासारखी. मॅन ऑफ द मॅच